Hello dear students. Today we are going to learn the difference between economic development and economic growth. आज आपण आर्थिक विकास आणि आर्थिक अभिवृद्धी यातील फरक पाहणार आहोत. या दोन महत्त्वाच्या आणि मूलभूत संकल्पना अर्थशास्त्रामध्ये मधील आहेत. आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यामध्ये एक्झॅक्ट काय फरक आहे, काय डिफरन्स आहे तो आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर आर्थिक वृद्धी म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ इज द पॉझिटिव्ह चेंज इन द रिअल आउटपुट ऑफ द कंट्री इन ए पर्टिक्युलर स्पॅन ऑफ टाईम. म्हणजेच आर्थिक वृद्धीमध्ये प्रामुख्यानं एखाद्या विशिष्ट देशाच्या अर्थव्यवस्थेमधील विशिष्ट वेळेमध्ये म्हणजेच 1 वर्षाच्या कालावधीमध्ये वास्तव उत्पादनामध्ये जो सकारात्मक बदल होतो किंवा जो चेंज होतो तो चेंज विचारात घेतला जातो. तर आर्थिक विकास या संकल्पनेमध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन्व्हॉल्व्स राईज इन द लेवल ऑफ प्रोडक्शन इन इकॉनॉमी अलॉंग विथ द ॲडव्हान्समेंट ऑफ टेक्नॉलॉजी, इम्प्रूव्हमेंट इन लिव्हिंग स्टँडर्ड ऑफ द पीपल अँड सो ऑन. तर आर्थिक विकास या संकल्पनेमध्ये प्रामुख्याने अर्थव्यवस्थेतील उत्पादनामधील होणारी वाढ, त्याचबरोबर तंत्रज्ञानामध्ये होणारा बदल, त्याचबरोबर लोकांच्या राहणीमानाच्या पातळीमध्ये होणारी वाढ, राहणीमानाच्या पातळीमध्ये होणारी सुधारणा, अशा गोष्टींचा विचार केला जातो. म्हणजे आर्थिक विकास ही संकल्पना आर्थिक अभिवृद्धीपेक्षा अधिक व्यापक आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो फरक स्पष्ट करण्याचा स्पॅन ऑफ कन्सेप्ट. म्हणजे या दोन्ही संकल्पनांची व्याप्ती कशी आहे. तर यामध्ये आर्थिक अभिवृद्धी इट इज अ नॅरो कन्सेप्ट दॅन द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आर्थिक विकास या संकल्पनेपेक्षा आर्थिक अभिवृद्धी ही संकल्पना ही संकुचित आहे किंवा लहान संकल्पना आहे. तर आर्थिक विकास ही संकल्पना आर्थिक वृद्धीपेक्षा ही व्यापक संकल्पना आहे, म्हणजे सर्वसमावेशक आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे हा दोन्हीमधील या संकल्पनामध्ये स्पष्ट करण्याचा तो म्हणजे स्कोप म्हणजे व्याप्ती. यामध्ये प्रामुख्यानं इकॉनॉमिक ग्रोथ इट इज अ डायमेन्शनल अप्रोच विच डील्स विथ द इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ द नेशन. म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ या संकल्पनेमध्ये आर्थिक वृद्धी या संकल्पनेमध्ये एकाच गोष्टीचा विचार केला जातो, म्हणजे ही एकांगी संकल्पना आहे. तर आर्थिक विकास ही संकल्पना इट इज ए मल्टी डायमेन्शनल approach that looks into the income and as well as the quality of life of the nation or quality of the life of the people or quality of the life of the people in the society असं म्हटलं जातं. तर ही मल्टी डायमेन्शनल म्हणजे आर्थिक वृद्धी या संकल्पनेमध्ये केवळ आणि केवळ फक्त मॉनिटरी अप्रोच आहे, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामधील वाढीचा विचार फक्त केला जातो. परंतु आर्थिक विकास या संकल्पनेमध्ये उत्पन्नातील वाढीबरोबरच लोकांच्या राहणीमानाच्या दर्जातील बदल म्हणजे गुणात्मक बदल, संख्यात्मक तसेच गुणात्मक बदलाचा विचार केला जातो. त्यानंतरची जी टर्म आहे किंवा ही संकल्पना आहे आर्थिक वृद्धी ही संकल्पना इकॉनॉमिक ग्रोथ इज ए शॉर्ट टर्म प्रोसेस, म्हणजे अल्पकालीन प्रक्रिया आहे. आर्थिक वृद्धी किंवा इकॉनॉमिक ग्रोथ ही अल्पकालीन प्रक्रिया आहे. तर दुसऱ्या बाजूला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आर्थिक विकास ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. मीन्स इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज ए लॉंग टर्म प्रोसेस, ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यानंतर प्रोसेस टेनॉर याच्यामध्ये प्रामुख्यानं आर्थिक वृद्धी या संकल्पनेमध्ये विशिष्ट कालखंडाचाच विचार केला जातो. इन ए सर्टन पिरियडचाच विचार केला जातो, एका विशिष्ट कालावधीचाच विचार केला जातो. परंतु इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज ए कंटिन्युअस प्रोसेस, ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, सतत चालणारी
संकल्पनेमध्ये याचा विचार केला जातो. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये होणारे सातत्याने होणारे बदल अखंड ही संकल्पना आहे. असा एक फरक त्यातला सांगितला जातो. त्यानंतर मेजरमेंट म्हणजे मोजमाप जे आहे ते आर्थिक वृद्धीचं म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ इज ए क्वांटिटेटिव्ह कन्सेप्ट. म्हणजे क्वांटिटी किती आहे, क्वांटिटी म्हणजे संख्यात्मक बदलांचा आणि संख्यात्मक दृष्टिकोनातून आर्थिक वृद्धीचा विचार केला जातो इकॉनॉमिक ग्रोथचा. तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बोथ क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह विचार केला जातो. म्हणजे संख्यात्मक तसेच गुणात्मक या दोन्ही गोष्टींचा विचार या आर्थिक विकास या संकल्पनेमध्ये केला जातो. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये होणारे संख्यात्मक बदल आणि गुणात्मक बदल हे विचारात घेतले जातात. त्यानंतर ही जी ह्या दोन्ही संकल्पना आहेत ह्या म्हणजे ॲप्लिकेबल टू म्हणजे हे कुणाला लागू पडतात, तर ह्यामध्ये प्रामुख्याने इकॉनॉमिक ग्रोथ इज रिलेटेड टू डेव्हलप्ड कंट्रीज. म्हणजेच आर्थिक वृद्धी ही संकल्पना ही विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांच्या बाबतीत वापरली जाते किंवा त्यांना ती लागू पडते. तर आर्थिक विकास ही संकल्पना प्रामुख्यानं कमी विकसित किंवा त्याला आपण म्हणतो अल्पविकसित देश किंवा विकसनशील देशांच्या संदर्भामध्ये आर्थिक विकास ही संकल्पना वापरली जाते. मीन्स इकॉनॉमिक डेव्हलपमेंट the concept of economic development applicable to underdeveloped and developing countries. अल्पविकसित आणि भारतासारख्या विकसनशील देशांच्या बाबतीमध्ये आर्थिक विकास ही संकल्पना लागू पडते किंवा वापरली जाते. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते गव्हर्नमेंट सपोर्ट म्हणजे सरकारचं सहाय्य किंवा मदत यामध्ये प्रामुख्याने इकॉनॉमिक ग्रोथमध्ये इट इज अन ऑटोमॅटिक प्रोसेस दॅट मे नॉट रिक्वायर्ड इंटरव्हेन्शन फ्रॉम द गव्हर्नमेंट. म्हणजे आर्थिक वृद्धीमध्ये सरकारी मदती अपेक्षित असते किंवा सरकारी मदतीशिवाय या संकल्पनेमध्ये विकासाची प्रक्रिया विचारात घेतली जाते. तर आर्थिक विकास या संकल्पनेमध्ये इट रिक्वायर्स इंटरव्हेन्शन फ्रॉम द गव्हर्नमेंट. आर्थिक विकास संकल्पनेमध्ये सरकारकडून हस्तक्षेपाचा विचार केला जातो. म्हणजे सरकारकडून हस्तक्षेप केला जातो विकास प्रक्रियेमध्ये. ॲज ऑल द डेव्हलपमेंट पॉलिसीज आर फॉर्म बाय द गव्हर्नमेंट. म्हणजे सगळ्या विकासाची धोरणं जी आहेत किंवा जे निर्णय आहेत याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप असतो, सरकारचा सहभाग असतो आणि सरकार या धोरण किंवा पॉलिसीज ठरवत असते. त्यानंतर काइंड ऑफ चेंजेस एक्सपेक्टेड. यामध्ये कोणत्या प्रकारचे बदल अपेक्षित आहेत, तर इकॉनॉमिक ग्रोथमध्ये क्वांटिटेटिव्ह चेंजेस म्हणजे संख्यात्मक बदल अपेक्षित असतात. And the other side of economic development quantitative as well as qualitative changes. संख्यात्मक त्याचबरोबर गुणात्मक बदलांचा विचार केला जातो. त्यानंतर एक्झाम्पल्स यामध्ये फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक ग्रोथ च्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर आर्थिक वृद्धीमध्ये GDP अँड GNP या ही ज्या संकल्पना ह्या आर्थिक वृद्धीशी संबंधित आहेत किंवा त्याच्यामध्ये येतात की ज्यामध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ह्या संकल्पना म्हणजेच आर्थिक वृद्धीची ही उदाहरणं आहेत. तर दुसऱ्या बाजूला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फॉर एक्झाम्पल पर कॅपिटा इन्कम दरडोई राष्ट्रीय उत्पन्न, तर HDI म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मानवी विकास निर्देशांक, जेंडर रिलेटेड इंडेक्स, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, इन्फंट मॉर्टॅलिटी आणि लिटरसी रेट ही जी उदाहरणं आहेत ही आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये आपण देऊ शकतो. यामध्ये प्रामुख्यानं जो आपण विचार केला आहे आज तो म्हणजे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या संकल्पना मधील फरक आपण पाहिलेला आहे आणि तो स्पष्ट केला आहे. या बाबतीत आपल्याला काही शंका असतील, संकल्पना समजल्या नसतील, अजून आपल्याला अधिकची माहिती हवी असेल तर निश्चित तुम्ही मला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याचबरोबर कॉमेंट बॉक्समधून किंवा ईमेलच्या माध्यमातून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विचारू शकता. आणि इथून पुढं पण आपण खूप एज्युकेशनल व्हिडिओज तयार करणार आहोत. त्यामध्ये जर आपल्याला काही शंका असतील, आपल्याला विचारायचे असतील तर निश्चित तुम्ही यामध्ये विचारू शकता. कृपया आपण माझं ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कॉमेंट करा आणि शेअर करा की भविष्यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे एज्युकेशनल व्हिडिओज
पाहता येतील. तुम्हाला तुमच्या ईमेलला त्याचं नोटिफिकेशन बघता येईल आणि